नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आई तुळजाभवानी आणि आई येडेश्वरी देवीच्या दर्शनाला. आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रसादाच्या नावाखाली भाविकांना कशा पद्धतीने लुटले जाते हा वाईट अनुभव माझ्यासोबत आज घडला, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही आज निघालो आहोत देवदर्शनासाठी. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्याच ब्लॉगची सुरुवात होत आहे देवदर्शनापासून. हा खूप छान योगायोग आलेला आहे. तर आज आम्ही देवदर्शन करणार आहोत. येडेश्वरी दर्शन आणि तुळजापूर देवीचे दर्शन घेणार आहोत. तर हा माझा मुलगा आजारी पडला आहे. याला देवदर्शनासाठी जन्मल्यापासून नेलेले नव्हते, तर आज म्हटलं चला 1 वर्ष होऊन गेले, आज देवदर्शन करून येऊया. तर हे आहेत माझे मिस्टर. तर आम्ही चाललो आहोत. आमच्या घरचीच गाडी आहे, छोटा हत्ती. 4 व्हीलर वगैरे काही आमच्याकडे नाही, पण आमच्या घरी छोटा हत्ती आहे आणि त्यामध्येच आम्ही चाललेलो आहोत. आणि मागे काही जण बसलेले आहेत, तर मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच. माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि चला भेटू. तर आमच्या प्रवासाचा मार्ग होता लातूर, तुळजापूर, येरमाळा. आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे मी तर काही चहा घेतलेला नव्हता, त्यामुळे म्हणलं चला आपण चहा वगैरे घेऊया. म्हणून आम्ही गाडी थांबवली उजनी येथे. तर उजनी येथील बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. कोणी कोणी खाल्ली आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही येथे चहा घेतला आणि मुलांना खायला वगैरे दिले. तर मिस्टरांनी घेतली होती उजनीची बासुंदी आणि माझी एक फ्रेंड आहे, तिने ही उजनीची बासुंदी खाल्ली. तर आजी म्हणत होत्या की मला चहामध्ये अद्रक नको. मग दोघींनी चहा घेतला आणि आम्ही पुढे निघालो. मी बासुंदी घेतलेली नव्हती, त्यामुळे माझी फ्रेंड मला म्हणत होती की बासुंदी खूप छान आहे, तू घ्यायला हवी होती. पण मला बासुंदी म्हणजे सकाळ सकाळी नको होती, त्यामुळे मी घेतली नाही. तर अशा पद्धतीने मी चहा घेतला आणि सर्वांना थोडासा ब्रेकही झालेला होता, कारण की लांबचा प्रवास होता आणि असं गाडी पण आपली काही एवढी फास्ट जाणारी नाही, त्यामुळे हळूहळू जावं लागणार होतं. इथे आधीच्या पप्पाला लागलेली होती भूक, तर त्यांनी पोह्यावरती ताव मारून घेतला. आजीने घरी येऊन पोहे बनवून आणि फायनली आम्ही तुळजाभवानीच्या पावननगरीमध्ये पोहोचलो होतो. आणि कसं देवदर्शनाच्या अगोदरच एवढे दुकानं होते की आम्ही ते बघत चाललो होतो. आणि आधी प्रत्येक दुकानाकडे बोट टाकून म्हणायचा ते घ्यायचे, म्हणजे त्याला बोलता येत नाही, पण तो सगळं बोटाद्वारे आम्हाला सांगत होता की ते असं म्हणायचा. तर आम्ही देवीच्या दर्शनासाठी चालत होतो आणि सर्व असं डोळ्यामध्ये टिपत होतो. कवड्याच्या माळा वगैरे असे दुकानं खूप छान आहेत आणि मंदिराच्या समोरच हे सर्व दुकाने आहेत, त्यामुळे आम्ही ते बघतच चाललेलो होतो. कारण की त्या रस्त्याने आम्ही परत रिटर्न वापस जाणार नव्हतो, आम्ही मागच्या रस्त्याने जाणार होतो. आणि फायनली आम्ही देवीच्या समोर, मंदिराच्या समोर पोहोचलो. आम्ही तिथे बाहेरच पिऊसाठी एक गजरा घेतला आणि छानसा तिच्या केसामध्ये. मंदिराच्या मुख्य द्वारेतून प्रवेश करताच समोर आहे कल्लोळ. तर येथे उजव्या साईडला आहे गायमुख आणि डाव्या साईडला कल्लोळ आहे. तर इथे पाय वगैरे धुवून आपण काही आजार वगैरे असेल तर या पाण्यामध्ये
हे केल्याने दूर होतात असे म्हणतात. तर इथे आम्ही संपूर्ण रांगेमध्ये न थांबता मिस्टरांनी बॉटलमध्ये पाणी आणलं आणि आम्ही पाय धुवून घेतले. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला समोरच एक मोठं होमकुंड आणि भव्य कळस दिसतो. तर आम्ही तेथून गेलो, पण आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि आमच्याजवळ लहान बाळही होतं, त्यामुळे आम्ही रांगेत थांबून काही दर्शन घेतलं नाही. सर्व देवांचे दर्शन घेत घेत आम्ही असं चालत होतो आणि दर्शनही छान झालं. पण एवढंच की मुख्य देवाचे दर्शन आम्हाला लाईनमध्ये थांबून घेता आलं नाही. तर एवढीच खंत वाटते की एवढ्या लांब येऊनसुद्धा देवीचे दर्शन समोरून झाले नाही. पण जाऊ द्या, पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम नक्की लाईनमध्ये थांबून आम्ही दर्शन घेऊ. आणि तेच आम्ही परड्या वगैरे भरल्या. तर पिऊला खूप कंटाळा आला होता आणि गर्दीतून असं ढकलत तिला जावं लागत होतं, त्यामुळे ती खूपच वैतागली होती आणि आधीही जरा चेहरा त्याचा खूप ही झाला होता. तर आम्ही असं दर्शन वगैरे घेत पुढे निघालो. तर येथे दर्शन घेत असताना कसं म्हणजे मी व्हिडिओ बनवायला सांगत होते, तर येथे एक मुलगा म्हणत होता की येथे तर फक्त व्हिडिओ काढण्यासाठी येतात, देवाच्या दर्शनासाठी येत नाहीत. पण त्याला काय माहिती, मोबाईल हातात धरला म्हणजे तो फक्त व्हिडिओ हा कामासाठीच काढला जातो. काही पैसे यूट्यूबमधून मिळू शकतात, त्यासाठीच व्हिडिओ बनवून त्याचा योग्य ठिकाणीच वापर केला जातो. पण त्याला कोण सांगणार. असतात काही लोक असे, पण मी काय त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याला तिथे काही उत्तरही दिले नाही आणि मी तिथून निघाले. अखेर आई तुळजाभवानीचे दर्शन आमचे झाले आणि देवीची ही मूर्ती स्वयंभू असून चलमूर्ती आहे. मूर्तीचे तेज पाहून प्रवासाचा पूर्ण थकवा आमचा दूर झाला होता. समोरूनच का होईना पण बाहेरून आम्ही त्या LED स्क्रीनवर देवीचे दर्शन घेतले आणि बाहेर निघालो. तर मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगायची आहे. तर येथून बाहेर निघाल्यानंतर मंदिराजवळ काही दुकाने आहेत, तर ते आदराने तुम्हाला हाक मारतात, सुवासिना आहेस, कुंकू लावू दे, ओटीत घे, प्रसाद घे. आपल्याला वाटतं आपली परंपरा आहे आणि श्रद्धेपोटी आपण त्या ठिकाणी कुंकू लावून घेतो. पण सावधान, एकदा का त्यांनी तुम्हाला कुंकू लावलं आणि ओटी प्रसाद हातात दिला की ते नंतर अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. आपण जर म्हणालो तुम्ही अगोदर का सांगितलं नाही, तर ते राहू दे, आम्हाला 1ही रुपया नको, सुवासिना आहेस म्हणून ओटी प्रसाद दिला असे म्हणतात आणि इमोशनल स्कॅम करतात. हा स्कॅम माझ्यासोबत झालेला आहे, म्हणून मी येथे आवर्जून तुम्हाला सांगत आहे. येथे काही दुकानदार भाविकाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. त्यामुळे येथे जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझी विनंती आहे की कोणाकडेही ओटी किंवा प्रसाद घेताना किंवा कुंकू लावून घेताना अगोदर स्पष्टपणे पैशाबद्दल विचारा. तर आम्ही काही मध्ये पैसे वगैरे टाकले आणि पुढे निघालो. तर येथे तुळजापूर दर्शनासाठी आल्यानंतर देवीच्या 4 का होईना बांगड्या हातामध्ये घालाव्या लागतात, तर त्या आम्ही घालून घेतल्या. पिऊला वगैरे आम्ही बांगड्या वगैरे घातल्या आणि काही घ्यायचे का यासाठी आम्ही दुकाने बघत होतो. आमचा पेढ्याचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही घरी येऊनच पेढा आणला होता. मग थोडी पिऊसाठी आणि आधीसाठी थोडी शॉपिंग केली आणि आम्ही पुढे निघालो. तर तुमच्यापैकी किती जण दरवर्षी तुळजापूरला जाता? तर आता आपण चाललो आहे दुसऱ्या देवीकडे, एडेश्वरीच्या दर्शनासाठी. वाटेमध्ये जाताना आम्ही गड देवदरी देवाचे दर्शन घेतले आणि आधी मस्त या फॅन म्हणून त्याच्यासोबत खेळत होता. तर या देवाला आम्ही आवर्जून येतो, कारण की हा आमच्या गावाच्या जवळ आहे. आणि फायनली आम्ही एडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलो आणि तेही तेवढीच गर्दी होती.
त्यामुळे येथे आम्ही पायरीचे दर्शन घेतले आणि निघालो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर